पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। हालेलुया हालेलुया। माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। आता घराकडे जाताना या वचनाचे एक सामर्थ्य आतमध्ये घेऊन तुम्ही घरी जाताय। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। इतर खाणे पिणे आणि बाकी जी गोष्ट आहे ते आता खाल्लं तर काही तासाने त्याची शक्ती संपत आहे। देवाच्या वचनाची गोष्ट असते नाही। देवाचे वचन जे आज मला मिळत आहे ते मला मरेपर्यंत जीवन देत मला घेऊन जाणार आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाच्या एक एक वचनामध्ये आत्मिक ज्ञान, आत्मिक शक्ती आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद यीशु, हालेलुया। एसेकिएल ग्रंथामध्ये 47व्या अध्यायामध्ये देवाच्या विषयी एक विशेष ज्ञान एसेकिएल द्वारे देव परमेश्वर आपल्याला देत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये पूर्व दिशा खूप महत्वाची आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पश्चिमेकडे ते लोक मंदिर बांधत आहे, तोंड पूर्वेकडे देत आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। पूर्वेकडे तोंड देत आहे कारण वाचनामध्ये जुन्या करारामध्ये लिहिलेलं त्यांच्या ध्यानात आहे, तारणारा पूर्वेकडून येणार। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। एसेकिएल ग्रंथ 47व्या अध्यायामध्ये लिहिलेले थोडे भाग मात्र आता आपण वाचूया। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद यीशु। मग त्यांनी मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले। तो पहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता। मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती। तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता। त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले। तो पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते। मग तो पुरुष पूर्व दिशेत चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते। त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले। तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते। त्यांनी आणखी
जुन्या करारामध्ये आणि नवा करारामध्ये पाणी हे पवित्र आत्म्याचे एक प्रतीक आहे. Praise the Lord. पवित्र आत्मा जीवन देणारा आहे. देवळामध्ये महत्वाचं ठिकाण वॉल्टर आहे. अर्थात वॉल्टर. हालेलुया. वॉल्टरच्या महत्वाच्या गोष्ट म्हणजे वॉल्टरवरती आपण बलिदान आपण करतो. Praise the Lord. हालेलुया. या वॉल्टरच्या वैशिष्ट्य असे आहे, या वॉल्टर मधून जीवन वाहत आहे. हालेलुया. जिथे जीवन कमी आहे, नाही आहे, त्या सर्व ठिकाणी इथून वाहणारा जे नदी आहे ते जीवन देत 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 पुढे पुढे जात आहे. पुढे पुढे जसे जाते तसे या नदीच्या शक्ती वाढत वाढत जात आहे. Praise the Lord. तुम्ही घरी गेल्यावर मधला भाग वाचा. आता सिस्टर 8वा आणि 9वा वचन वाचणार. हालेलुया. Praise the Lord. 8वा आणि 9वा वचनात आपण ऐकूया. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते आणि तेथून अरबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. वचन संख्या 9. ही महानदी जाईल तेथे तेथे ती जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुल होतील. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. 8वा वचनामध्ये सांगितलेलं आहे, हे पाणी जिथे जाणार आहे तिकडे जे मरण पावल्यासारखं जे पाणी तिकडे साठलेलं आहे, काही कामाचं नाही, ते सर्व शुद्ध करून घेणार. हालेलुया. या नदी समुद्रामध्ये पोहोचून समुद्राला शुद्ध करून घेणार. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपण जून महिन्यामध्ये आता जीवन जगताय. Praise the Lord. हालेलुया. या जून महिना आपल्यासाठी येशूच्या पवित्र हृदयाचा मर्यादेचा अंमल ज्योत असलेल्या जे पवित्र हृदय आहे त्या हृदयाच्या वर आठवण करण्याचा महिना आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एसेकिएल ग्रंथामध्ये हे जे वाचन लिहिलेलं आहे ते पूर्णपणे समजण्यासाठी आपण नवा करारामध्ये योहानाचा शुभवर्तमान 7वा अध्याय 37-38 वचन वाचताना आपल्या त्याचा खोल अर्थ कळणार. हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान 7वा अध्यायातील 37-38 वचन. योहानाचा शुभवर्तमान. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेरा असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. जिवंत पाण्याच्या नद्या. हालेलुया. कुठून वाहणार आहे? हालेलुया. येशूच्या हृदयातून वाहत आहे. माझं नाव अँजी डायस. मी सांडोर मधून आहे. माझ्या मुलाचं लग्न झालेलं 2017ला. त्यानंतर त्याला 3 वर्षापर्यंत काहीच नव्हतं. ते नेहमी मला सांगायचे, पण मी त्याला एकच सांगायची की तुमचा परमेश्वरावरती विश्वास आहे का? कारण माझा आहे, तुमचा आहे का? तर माझ्या सुनेने मला एक दिवस सांगितलं का मी डॉक्टरकडे जाणार आहे.
तर मी सांगितलं कशाला डॉक्टरकडे जाणार तू, कारण आपला डॉक्टर एवढा मोठा असताना, कारण डॉक्टर पण देवानेच निर्माण केलेले, पण आपला एवढा डॉक्टर मोठा असताना तू डॉक्टरकडे कशाला जाते. परंतु तिने मला सांगितलं मम्मी मी जाते. म्हटलं ठीक आहे तू जा. परंतु यांच्यासाठी माझी नेहमी प्रार्थना असायची. आणि एक दिवस मी फादरांना फोन पण केला. फादरांनी मला सांगितलं मी पण प्रार्थना करते, तू पण प्रार्थना करत राहा. आणि त्यावेळेला फादरांनी माझ्या बरोबर प्रार्थना पण केली. आणि काय आश्चर्य होतं की माझी सून आणि मुलगा गेलेला हॉस्पिटलला, परंतु काय ना काहीतरी वेदना आली त्यांच्यामध्ये. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला ब्लड रिपोर्ट वगैरे करावे लागणार, परंतु देवाची इच्छा होती की तुम्हाला ब्लड रिपोर्ट करायची नाहीये. आणि त्यावेळेला खूप अडचणी आली त्यांना, पण माझी प्रार्थना चालूच होती. एक दिवस, कारण मी व्हिडिओ रोजच बघते, व्हिडिओ बघत असताना फादरांनी संदेश दिला की कोणाची तरी आई मुलासाठी प्रार्थना करत आहे, मुलाला मुलगा होण्यासाठी. त्या आईची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. आणि जवळजवळ 15 दिवस झाले आणि माझ्या सुनेने मला सांगितलं मम्मी माझा असा असा प्रॉब्लेम झालाय. म्हटलं तू काही घाबरू नको. तिने टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर तिला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यावेळेला मी सांगितलं हाच तो देवावरील विश्वास. आणि तिने खरोखर परमेश्वराचे त्यावेळेला आभार मानले. आणि मी देखील परमेश्वराचे आभार मानले की परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. प्रभूचा गौरव असो, प्रभूचा गौरव असो. आणि आज ते आमचं छोटंसं बाळ 3.5 वर्षाचं झालेलं आहे. आणि देवाची काय योजना, तर देवाने आम्हाला दुसरं पण बाळ दिलेलं आहे. आणि त्या बाळासाठी थोडंसं डॉक्टरांनी आम्हाला प्रॉब्लेम सांगितला. परंतु मला इथे त्या पहिल्या बाळासाठी जेव्हा मी आणि त्यावेळेला मी काय केलं, असाच मी जेव्हा तिने मला मेसेज दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी व्हॉट्सअप ओपन केल्याबरोबर मला बेनी फादरांचं नाव आणि मला तिथे मेसेज आला की ब्लांची तू आताच्या आता जिथे आहे तिथे मला तू आताच्या आता तुझा मेसेज पाठव, तुझी टेस्ट मनी मला पाहिजे. आणि मी लगेच तयारी केली. मी माझी टेस्ट मनी पाठवलेली इकडे, पण नंतर तो मला मेसेज कुठे दिसेनासाच झाला. हा देवाचा मेसेज होता माझ्यासाठी. आणि मी हा विचार केलेला की मी कधीतरी जाणार, पण परमेश्वराची त्यावेळेला माझी इच्छा नव्हती. कारण परमेश्वराचं वचन सांगत आहे की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. आणि खरोखर 13 एप्रिलला परमेश्वर पित्याने मला आकर्षित केलं आणि मी या ठिकाणी पोहोचले. कारण मला या ठिकाणी यायचंच होतं आणि ती देवाने माझी इच्छा पूर्ण केली त्यावेळेला. आणि आता दुसरं अपत्य असताना डॉक्टरांनी थोडासा प्रॉब्लेम सांगितला. परंतु ज्या वेळेला मी गेटमध्ये एंट्री मारली तेव्हा मी आईला असं सांगितलं की मी ज्या हेतूने इथे आलेली आहे ना, ते हेतू माझे सफल करायचेच आहेत तुला. ते हेतू सफल झाले की मी नक्कीच तुझी साक्ष देईन. आणि मी इथून गेली, प्रेयर अटेंड केली आणि मी घरी गेली. घरी गेल्यानंतर मला ते 5 दिवसांनी तिचे ब्लड रिपोर्ट झाले. ब्लड रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सगळे तिचे रिपोर्ट नॉर्मल सांगितले. आणि आज तिच्या गर्भाशयात 5 महिन्याचं बाळ वाढत आहे. आणि मी व्हिडिओ त्या दिवशी त्याच्या 2 दिवस अगोदरचा व्हिडिओ पाहिलेला नव्हता, परंतु त्या व्हिडिओमध्ये माझ्यासाठी संदेश होता की ज्या बाईच्या गर्भाशयामध्ये बाळ वाढत आहे आणि डॉक्टरांनी तिला जे काही प्रॉब्लेम सांगितलेले आहेत ते परमेश्वराने तिचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आणि तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला. आणि आज आमचं ते बाळ तिच्या गर्भाशयात सुखरूप आहे. आणि आता एकच परमेश्वराकडे आणि आमला आईकडे मी प्रार्थना करते की तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हावी. हीच माझी प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना. आणि मी फादरांचे तसेच सिस्टरांचे मनापासून आभार मानत आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देते. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि
पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया. डोक्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचा विचार येऊन जात आहे, निरनिराळ्या प्रकारचा स्वप्न जीवनामध्ये येऊन जात आहे. अशा अनेक लोकांना सुटका द्यायची येशूची इच्छा आहे. Praise the Lord. प्रभू तुम्हाला सांगत आहे, तुझ्या कानामध्ये जे काही येऊन गेलेलं आहे त्याबद्दल तू मनात चिंतन कर. तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी समजणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.